या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण काही अत्यंत रंजक संशोधन लेख, भौतिकशास्त्रातील ऐतिहासिक नोंदी आणि मुख्य म्हणजे 2014च्या नोबेल समितीच्या विस्तृत अहवालावरून काढलेल्या माहितीच्या आधारे एका अत्यंत महत्त्वाच्या शोधाचा विस्तृत आढावा घेणार आहोत. हो, आणि हा असा शोध आहे ज्याने खऱ्या अर्थाने आधुनिक जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. अगदी बरोबर. आजचा आपला विषय एका अशा प्रकाश स्रोतावर आधारित आहे ज्याने आपल्या रोजच्या जगण्यातील अंधार खऱ्या अर्थाने दूर केला आणि त्यासाठीच 2014 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. म्हणजे आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की निळ्या रंगाचा एक छोटासा LED म्हणजेच लाईट एमिटिंग डायोड संपूर्ण जगासाठी इतका क्रांतिकारी कसा ठरला हे समजून घेणं. कारण लाल आणि हिरवे दिवे तर अनेक दशकांपासून सहज उपलब्ध होते, पण निळा प्रकाश तयार करणे हे विज्ञानासाठी एक असं कोडं बनले होते ज्याने जगभरातील संशोधकांना सतावून सोडले होते. हो, खरं तर आज आपण जे मोबाईलचे चमकदार डिस्प्ले वापरतो किंवा TV पाहतो आणि घरातील पांढरे शुभ्र दिवे वापरतो, ते सर्व या एका निळ्या रंगाच्या शोधाशिवाय पूर्णपणे अशक्य होते. नक्कीच. एका छोट्याशा निळ्या दिव्यासाठी शास्त्रज्ञांना तब्बल 20 ते 30 वर्ष का संघर्ष करावा लागला, यामधील विज्ञान आणि तो रंजक प्रवास आज आपण उलगडणार आहोत. या विषयाची सुरुवात करताना एका व्यापक वैज्ञानिक पार्श्वभूमीचा विचार करणं मला आवश्यक वाटतं. जेव्हा आपण विज्ञानातील प्रगतीकडे पाहतो तेव्हा प्रामुख्याने फक्त अंतिम परिणाम किंवा यशस्वी उत्पादन आपल्यासमोर असते. हो, त्यामागील अनेक दशकांचे अपयश, तांत्रिक अडथळे आणि निराशा अनेकदा आपण विसरून जातो. अगदी खरंय. निळ्या LEDचा शोध हा असाच एक महत्त्वाचा टप्पा होता. उपलब्ध संशोधन लेखांवरून हे स्पष्ट होते की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञानाने प्रचंड वेग घेतला होता. तरीही एका विशिष्ट रंगाचा प्रकाश निर्माण करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणे हे भौतिकशास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हान बनून राहिले होते. म्हणजे हा शोध केवळ एका नवीन रंगाच्या दिव्यापुरता मर्यादित नव्हता. नाही, अजिबात नाही. तो प्रकाशाच्या एका संपूर्ण नवीन युगाची आणि त्याहूनही महत्त्वाचे ऊर्जा सक्षम युगाची सुरुवात करणारा शोध होता. या तांत्रिक आव्हानाचे मूळ मला वाटतं प्रकाशाच्या मूलभूत भौतिकशास्त्रामध्ये दडलेले आहे. म्हणजे लाल आणि हिरवे LED 20व्या शतकाच्या मध्यावरच शोधले गेले होते. हो, ते जुने कॅल्क्युलेटर्स किंवा डिजिटल घड्याळे आठवतात का? हो. ते जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ते छोटे लाल आणि हिरवे इंडिकेटर लाईट्स सहज पाहायला मिळायचे. परंतु निळा रंग तयार करणे हे एक वेगळंच आव्हान होतं. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचं गणित. बरोबर. प्रकाशाच्या मूलभूत नियमानुसार पांढरा प्रकाश हा कोणताही एकच रंग नसून तो लाल, हिरवा आणि निळा या तीनही प्राथमिक रंगांचं मिश्रण असतो. म्हणजे जोपर्यंत हे तीनही रंग एकत्रित केले जात नाहीत तोपर्यंत पांढरा प्रकाश तयार करणे विज्ञानाच्या नियमांनुसार अशक्य असते. अगदी तंतोतंत. निळा रंगाचा LED उपलब्ध नसल्यामुळे LED तंत्रज्ञानाचा वापर करून पांढरा प्रकाश तयार करण्याची संपूर्ण प्रक्रियाच ठप्प झाली होती. निळा रंग हा पांढऱ्या प्रकाशाच्या निर्मितीतील तो मिसिंग लिंक होता. हो, या हरवलेल्या दुव्याचं महत्त्व समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे डायोड्स कमी ऊर्जेचे फोटॉन्सची निर्मिती करतात, ज्यासाठी लागणारे सेमीकंडक्टर मटेरियल्स सहज उपलब्ध होते आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणं तुलनेने सोपे होते. मात्र निळ्या प्रकाशाची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि त्याची लांबी म्हणजेच वेव्हलेंग्थ खूप कमी असते. हो, आणि त्यामुळे निळा प्रकाश निर्माण करण्यासाठी जास्त ऊर्जेचे फोटॉन्स उत्सर्जित करावे लागतात. यासाठी एक अत्यंत विशिष्ट प्रकारचा सेमीकंडक्टर आवश्यक होता, ज्याचा बँड गॅप किंवा ऊर्जा पातळी निळ्या प्रकाशाच्या ऊर्जेशी तंतोतंत जुळणारी असेल. कोणतीही कंपनी पांढरा LED दिवा बाजारात आणू शकत नव्हती. आणि अशा प्रकारच्या वैज्ञानिक कोंडीमध्येच खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला संपूर्ण जग आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धडपडत होत्या, तर दुसऱ्या बाजूला अनेक संशोधकांनी हे काम अशक्य आहे असे मानून अक्षरशः सोडून दिले होते. याच काळात इसामो आकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा या 3 जापानी शास्त्रज्ञांनी हे अशक्यप्राय आव्हान स्वीकारले. नोबेल समितीच्या नोंदी मी वाचत होते त्यावरून असं दिसतं की या शास्त्रज्ञांनी आपला मोर्चा गॅलियम नायट्राइड म्हणजेच GaN या सेमीकंडक्टरकडे वळवला. गॅलियम नायट्राइडमध्ये निळा प्रकाश निर्माण करण्याची क्षमता आहे हे सिद्धांतानुसार सिद्ध झाले होते. हो,
पण प्रत्यक्षात या पदार्थावर काम करणे हे एखाद्या भयानक स्वप्नासारखं होते. मुळात गॅलियम नायट्राइडची निवड हीच एक प्रचंड मोठी जोखीम होती ना. नक्कीच. त्या काळातील वैज्ञानिक समुदायाचा असा पक्का समज होता की गॅलियम नायट्राइड हाताळणे इतके कठीण आहे की त्यावर वेळ आणि पैसा खर्च करणे सर्वस्वी व्यर्थ आहे. कारण गॅलियम नायट्राइड बनवणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. उच्च दर्जाचा आणि तेजस्वी प्रकाश निर्माण करण्यासाठी सेमीकंडक्टरचा स्फटिक म्हणजेच क्रिस्टल अत्यंत शुद्ध आणि परिपूर्ण असावा लागतो. बरोबर. आणि गॅलियम नायट्राइडचे स्फटिक तयार करण्यासाठी एका विशिष्ट पायाची म्हणजेच सबस्ट्रेटची आवश्यकता असते. परंतु या स्फटिकाची रचना आणि पायाची रचना यांच्यात मेळ बसत नव्हता. यामुळे तयार होणाऱ्या स्फटिकांमध्ये क्रिस्टल डिफेक्ट्स म्हणजेच असंख्य सूक्ष्म त्रुटी निर्माण होत होत्या. ह्या क्रिस्टल डिफेक्ट्सची संकल्पना थोडी सोपी करून सांगायची तर आपण एका बांधकामाचं उदाहरण घेऊ शकतो. हो, हे उदाहरण अगदी चपखल बसेल. बघा, जर एखाद्या इमारतीचा पायाच ओबडधोबड आणि असमान असेल आणि त्यावर जर अत्यंत नाजूक आणि गुळगुळीत फरशा बसवण्याचा प्रयत्न केला तर त्या फरशा एकमेकांशी कधीच जुळणार नाहीत. त्यांच्यात भेगा पडतील किंवा त्या तुटतील. रूपांतरित होण्याऐवजी उष्णतेत वाया जात होती किंवा प्रकाश निर्माणच होत नव्हतं. या एका समस्येवर मात करण्यासाठी या शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे नवनवीन प्रयोग करावे लागले. तापमान, दाब, रसायनांचं प्रमाण अशा अनेक घटकांमध्ये हजारो वेळा बदल करून त्यांनी अखेर एक अशी पद्धत शोधून काढली ज्यामुळे अत्यंत शुद्ध आणि त्रुटी नसलेला गॅलियम नायट्राइडचा स्फटिक तयार करणे शक्य झाले. पण हे यश केवळ निम्म्याच लढाईचे होते. स्फटिक तयार झाल्यानंतर दुसरी आणि त्याहूनही मोठी तांत्रिक अडचण समोर उभी होती. ती म्हणजे डोपिंगचा प्रॉब्लेम. हो, डोपिंग. कोणत्याही सेमीकंडक्टरमधून वीज वाहून नेण्यासाठी आणि त्या प्रक्रियेतून प्रकाश निर्माण करण्यासाठी त्या शुद्ध स्फटिकामध्ये काही विशिष्ट प्रकारची अशुद्धी अतिशय नियंत्रित स्वरूपात मिसळावी लागते. ज्या प्रक्रियेला डोपिंग असे म्हणतात. सेमीकंडक्टरचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एन टाईप, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण जास्त असते, आणि पी टाईप, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची कमतरता असते, ज्याला होल्स म्हटले जाते. आणि जेव्हा हे एन टाईप आणि पी टाईप स्तर एकत्र जोडले जातात आणि त्यातून वीज प्रवाहित केली जाते, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकत्र येऊन प्रकाश निर्माण करतात. गॅलियम नायट्राइडमध्ये एन टाईप डोपिंग करणं शक्य झालं होतं, पण निळा प्रकाश मिळवण्यासाठी पी टाईप डोपिंग करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि नेमके हेच काम त्या काळातील सर्वात मोठं तांत्रिक आव्हान ठरलं. गॅलियम नायट्राइडमध्ये कार्यक्षम पी टाईप डोपिंग करणे इतके अवघड होते कारण जेव्हा शास्त्रज्ञ त्या स्फटिकामध्ये मॅग्नेशियमसारखी अशुद्धी मिसळण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ती अशुद्धी सक्रियच होत नव्हती. म्हणजे अणूंच्या पातळीवर काहीतरी असं घडत होतं जे त्या होल्सना तयार होण्यापासून रोखत होतं. हो. नंतर असे आढळून आले की प्रक्रियेदरम्यान वापरला जाणारा हायड्रोजन वायू या मॅग्नेशियमच्या अणूंना चिकटून बसत होता आणि त्यांची कार्यक्षमता पूर्णपणे नष्ट करत होता. हा एक असा अडथळा होता जो भौतिकशास्त्राच्या पुस्तकांमध्येही कधीच स्पष्ट केलेला नव्हता. या समस्येचं निराकरण करण्यासाठी इसामू अकासाकी आणि हिरोशी अमानो यांनी स्फटिकावर इलेक्ट्रॉन बीमचा मारा करून पाहिला. तर शिवजी नकामुरा यांनी एका वेगळ्या पद्धतीचा वापर करून स्फटिकाला एका विशिष्ट तापमानावर गरम केले. या अथक प्रयत्नांमधूनच त्यांना हायड्रोजनचे अणू वेगळे करण्यात यश आले. आणि यशस्वीरित्या पी टाईप डोपिंग साध्य करण्यात आले. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेचं विश्लेषण करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या शास्त्रज्ञांची अविश्वसनीय चिकाटी. नक्कीच. एखाद्या प्रकल्पावर 20 ते 30 वर्षे सतत काम करणे, रोज प्रयोगशाळेत जाणे, हजारो प्रयोग फसणे, वैज्ञानिक समुदायाकडून टीका सहन करणे, पण तरीही आपल्या सिद्धांतावर ठाम राहून हार न मानणे. हे केवळ वैज्ञानिक कौशल्याचे नाही तर मानवी जिद्दीचंही उत्तम उदाहरण आहे. या 30 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जेव्हा त्यांनी उच्च दर्जाच्या क्रिस्टल आणि यशस्वी पी टाईप डोपिंग एकत्र आणले तेव्हा जगातील पहिला ब्राईट ब्लू LED प्रत्यक्षात आला. तो क्षण खऱ्या अर्थाने एका नव्या युगाची पहाट होता. आणि निळ्या प्रकाशाची ही क्रांती प्रयोगशाळेच्या 4 भिंतींपुरती मर्यादित राहिली नाही. नाही, ब्राईट ब्लू LEDच्या शोधानंतर तांत्रिक विकासाचा अक्षरशः स्फोट झाला. निळ्या LEDवर एक विशिष्ट प्रकारचे पिवळे फॉस्फर कोटिंग करून पांढरा प्रकाश तयार करण्याचं तंत्रज्ञान लगेचच विकसित झाले. आणि या एका शोधाने संपूर्ण जगातील प्रकाशाच्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बाजारपेठेला व्यापून टाकले. आज घरोघरी दिसणारे पांढरे LED बल्ब, ऊर्जा बचत करणारे दिवे हे सर्व याच प्रदीर्घ संशोधनाचे फळ आहेत.
इतकेच नाही तर आपण माहिती तंत्रज्ञानाच्या ज्या युगात जगत आहोत त्या युगाचा पायाही हाच शोध आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तंत्रज्ञानावर या शोधाचा झालेला परिणाम तर अभूतपूर्व आहे. पूर्वीचे टीव्ही आणि कॉम्प्युटर मॉनिटर्स हे कॅथोड रे ट्यूब म्हणजेच CRT तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ते आकाराने खूप मोठे आणि जास्त वीज घेणारे होते. हो, निळ्या एलईडीमुळे फ्लॅट स्क्रीन, हाय डेफिनेशन एलईडी टीव्ही आणि मोबाईल फोनचे अत्यंत स्पष्ट आणि चमकदार डिस्प्ले तयार करणे शक्य झाले. निळ्या रंगाशिवाय फुल कलर डिस्प्ले तयार करणे केवळ अशक्य होते. आज आपल्या सर्वांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनमागे या 3 शास्त्रज्ञांच्या 30 वर्षांच्या तपश्चर्येचा प्रकाश आहे. ही बाब खरोखरच थक्क करणारी आहे. आणि उत्पादनांच्या पलीकडे जाऊन जर आपण जागतिक फायद्यांचा विचार केला तर निळा एलईडी हा पर्यावरणासाठी आणि ऊर्जेसाठी एका मोठ्या वरदानापेक्षा कमी नाही. पारंपरिक थॉमस एडिसन स्टाईल इनकॅन्डेन्सेंट दिव्यांचा विचार केलास ते दिवे अत्यंत अकार्यक्षम होते. या दिव्यांमध्ये दिली जाणारी 90% अधिक वीज ही केवळ उष्णता निर्माण करण्यात वाया जात होती आणि फक्त उर्वरित ऊर्जेचे प्रकाशात रूपांतर होत होते. फ्लोरोसेंट दिवे म्हणजेच CFL थोडे चांगले होते, पण त्यातही विषारी पारा वापरला असल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका होता. या सर्व समस्यांवर LED हा एक परिपूर्ण आणि क्रांतिकारी उपाय ठरला. ऊर्जेच्या बचतीचे आकडे पाहिले तर या तंत्रज्ञानाचे जागतिक महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित होते. उपलब्ध आकडेवारीनुसार पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत हे LED दिवे तब्बल 80 ते 90% विजेची बचत करतात. संपूर्ण जगातील वीज वापराचा एक खूप मोठा भाग हा केवळ प्रकाश योजनेसाठी खर्च होतो. रस्त्यांवरचे दिवे, कार्यालयांमधील प्रकाश योजना, कारखान्यांमधील दिवे आणि कोट्यावधी घरांमधील दिवे जेव्हा 80 ते 90% कमी वीज वापरू लागतात तेव्हा त्यामुळे जागतिक स्तरावर वाचणाऱ्या विजेचे प्रमाण हे अब्जावधी युनिट्समध्ये असते. याचा थेट अर्थ असा होतो की वीज निर्मितीसाठी जाळल्या जाणाऱ्या कोळशाचे आणि जीवाश्म इंधनांचे प्रमाण खूप कमी झाले असून कार्बन उत्सर्जनामध्ये लक्षणीय घट झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करत असलेल्या आपल्या जगासाठी हा एक अत्यंत मोलाचा दिलासा आहे. आणि या ऊर्जा बचतीसोबतच आणखी एक मोठा फायदा म्हणजे या दिव्यांचं दीर्घायुष्य. जुने इन्कॅन्डेसेंट दिवे साधारणपणे 1000 तास टिकायचे, तर फ्लोरोसेंट दिवे 10,000 तासांपर्यंत चालत. पण या नवीन LED दिव्यांचं आयुष्य तब्बल 50,000 तासांपर्यंत किंवा त्याहून अधिक असते. याचाच अर्थ असा की साहित्याचा आणि कचऱ्याचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटला आहे. आणि हे दिवे अत्यंत कमी उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे बंदिस्त जागांमध्ये वातानुकूलन यंत्रणेवरील म्हणजेच AC वरील ताणही कमी होतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे जगभरातील वीज बिलांमध्ये झालेली प्रचंड मोठी आर्थिक कपात. आर्थिक आणि पर्यावरणीय फायद्यांशिवाय या शोधाचा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक पैलू देखील आहे, ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हो, ज्या विकसनशील देशांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये विजेची मोठी टंचाई आहे किंवा जिथे अजूनही वीज पोचलेली नाही, तिथे हे तंत्रज्ञान अक्षरशः क्रांती घडवून आणत आहे. कमी विजेवर जास्त प्रकाश देण्याच्या LEDच्या क्षमतेमुळे सोलार लाइटिंग अत्यंत प्रभावी आणि परवडणारे झाले आहे. एका छोट्या सौर पॅनलवर आणि बॅटरीवर चालणारे LED दिवे आज जगातील अनेक दुर्गम गावांमध्ये प्रकाश पोचवत आहेत. जिथे पूर्वी केवळ रॉकेलच्या दिव्यांचा आधार होता, तिथे आज LEDचा सुरक्षित प्रकाश आहे. यामुळे तिथल्या लोकांचं राहणीमान, आरोग्य आणि मुलांचं शिक्षण यात मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत. नोबेल समितीने 2014 मध्ये या शोधाचा गौरव करताना एका वाक्यात या शोधाचे महत्त्व अत्यंत अचूकपणे मांडले होते. त्यांनी म्हटले होते की 20वे शतक हे इनकॅन्डेसेंट दिव्यांनी प्रकाशित झाले होते, तर 21वे शतक हे LED दिव्यांनी प्रकाशित होईल. नोबेल पुरस्कार हा अशाच शोधांना दिला जातो ज्याने मानवजातीला सर्वात मोठा फायदा मिळवून दिला आहे. आणि निळ्या LEDच्या बाबतीत हा निकष तंतोतंत लागू होतो. फक्त एक विज्ञान प्रयोग यशस्वी न होता स्वस्थ, टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत करणारा पांढरा प्रकाश जगभर उपलब्ध झाला. हा मानवी कल्याणासाठी टाकला गेलेला एक अत्यंत मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा पाऊल होता. या संपूर्ण प्रवासाचे आणि ऐतिहासिक नोंदींचं विश्लेषण केल्यावर विज्ञानाची एक वेगळीच बाजू आपल्या समोर येते.
एक छोटीशी गोष्ट, निसर्गाचा एक छोटासा नियम समजून घेण्यासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ आणि त्यातून निर्माण होणारा जागतिक परिणाम खरोखरच प्रेरणादायी आहेत. लाल आणि हिरव्या रंगांसोबत नसलेला तो मिसिंग लिंक शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी गॅलियम नायट्राइडवर केलेले अथक संशोधन आणि त्यातून आलेलं यश हेच स्पष्ट करते की विज्ञानात कोणताही शॉर्टकट नसतो. क्रिस्टल डिफेक्ट्स आणि डोपिंगच्या समस्यांसारख्या मूलभूत तांत्रिक अडथळ्यांना पार पडण्यासाठी लागलेला वेळ आणि संयम हेच या यशाचे खरे रहस्य आहे. निश्चितच. आज आपण वापरत असलेले प्रत्येक आधुनिक उपकरण, मग तो स्मार्ट टीव्ही असो, खिशातील मोबाईल फोन असो किंवा रस्त्यावरचा स्वच्छ प्रकाश देणारा दिवा असो, हे सर्व त्या 30 वर्षांच्या अथक संघर्षाचे फळ आहे. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा पुढे येतो. हो, तो म्हणजे जर फक्त एका निळ्या रंगाच्या दिव्याचा म्हणजेच एका विशिष्ट वारंवारतेच्या प्रकाशाचा शोध लागल्यामुळे संपूर्ण जगाच्या ऊर्जा वापरात, तंत्रज्ञानात आणि पर्यावरणात इतकी मोठी क्रांती होऊ शकते, तर आजच्या काळात विज्ञानात आणि तंत्रज्ञानात अशा आणखी कोणत्या मिसिंग लिंक्स असतील? हा एक अतिशय उत्तम विचार आहे. अशा कोणत्या हरवलेल्या कड्या असतील ज्या शोधणे आज आपल्याला अशक्य किंवा गॅलियम नायट्राइड प्रमाणेच व्यर्थ वाटत असेल? आणि जेव्हा भविष्यात एखादा जिद्दी शास्त्रज्ञ त्या कड्या शोधून काढेल, तेव्हा आपल्या भविष्यातील राहणीमानात आणि रोजच्या जीवनात अनपेक्षित आणि आमूलाग्र बदल कसे घडून येतील हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल. हा विचार विज्ञानाच्या अफाट क्षमतेची जाणीव करून देतो. या माहितीपूर्ण सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.